तर नमस्कार मित्रांनो, पाहू शकता आपण आज फवारणीसाठी शेतामध्ये आलेलो आहे। तर जाता जाता रस्त्यात आलो, म्हटलं चला व्हिडिओ काढू। तर आपल्याला फुले संगम सोयाबीनचा व्हिडिओ आज काढायचा आहे। तर मी ज्या शेतामध्ये उभा आहे ती सोयाबीन सध्या फुले संगमच आहे। तसं तर आपण फवारणीसाठी दुसरीकडे चाललो आहे। तर मी तुम्हाला आज फुले संगम सोयाबीन दाखवून देतो। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फुले संगम सोयाबीनवर कुठे मोठे येलो मोजॅक व्हायरस आलेला आहे। तर ठीक आहे, ते आपण पाहून घेऊ। तसं मी तुम्हाला थंबनेलवर सोयाबीन दाखवलेली आहे। तर चला आता मी तुम्हाला पूर्णपणे मस्त सोयाबीन दाखवून देतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हाच तुम्हाला कशी पेरलेली आहे काय पूर्ण माहिती होऊन जाईल। तर पाहू शकतो तुम्हाला इथं दिसते की आपण सोयाबीन किती पतली पेरलेली आहे। तसं तर फुले संगम सोयाबीन जास्तीत जास्त एकरी 20 किलो ही पेरावी लागते। तर आपण एकरी 20 ही पेरलेली आहे। जर तुम्ही पेरणीचा व्हिडिओ नसन पाहिला तर तुम्हाला पेरणीच्या टाईमचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटून जाईल। तर पाहू शकता फुले संगम सोयाबीनला प्रत्येक पानाला 5-5 पानं हे राहतात, म्हणजे प्रत्येक देठाला 5 पानं। तर अशी पतली पतली सोयाबीन पेरलेली आहे। तर ही एकरभर आपण सोयाबीन पेरलेली आहे। तर एका एकरामध्ये कितीचा उतार येणार हे सुद्धा आपण पाहणार, कारण दरवर्षी ही सोयाबीन ज्यावेळेस सोयाबीनला पापड्या धरतात त्यावेळेस सोयाबीन मार खाते आणि पापड्या भरत नाहीत, तिला पाऊस जास्त लागतो। तर यावर्षी पाऊस जास्तसुद्धा आहे, आणि म्हणजे जास्त तर नाही पण जसा पाहिजे तसा आहे, डेली चालू आहे। तर यंदा कसा काय उतार येतो ते सुद्धा आपण पाहणार आहे। आणि तसं येलो मोजॅक व्हायरस तर सुरू झालेला आहे। हे ते पाहू शकता तुम्ही, झाडाची पानं वाकून खाली होत आहे। आणि तुम्ही थंबनेलवर सुद्धा पाहिलेलं आहे, मी 1-2 झाड उपटलेलं होतं, तुम्हाला डबलसुद्धा दाखवतो मी। हे पाहू शकता तुम्ही, इथे सुद्धा पानं वाकून खाली झालेले आहेत। हे इथे कोकडा पडल्यासारखं। तर हे येलो मोजॅक व्हायरसचे आता लक्षण आहेत, आणि समोर चालून आता वाढतो का कमी होतो हे सुद्धा आपण पाहणारच आहे। तशी सोयाबीन तर खूपच एक नंबर आहे। हिची वाढसुद्धा आपल्या कंबरपर्यंत वाढ होते, आणि सोयाबीनचे पानं वगैरे तर तुम्ही पाहू शकता। हे असे पानं वाळू राहिले। तर कशी काय वाटली तुम्हाला फुले संगम सोयाबीन, कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचसोबत या सोयाबीनला पुढे कसं काय आपण करणार, कोणती फवारणी करणार, पुढे हिचा काय रिझल्ट राहतो, किती माल येतो, किती शेंगा एका झाडाला किती शेंगा धरतात, आणि त्याचप्रमाणे उतार कितीचा येतो हे सुद्धा आपण पाहणार आहे। तर चला आता भेटूया आपण लवकरच समोरच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।